शुक्रिया। संदेश मसने स्कोरिंग साठी आहेत आपण. हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून एकदा नमन माझं शिवसेना प्रमुखाला, नमन माझं हिंदू धर्म रक्षकाला, नमन माझं हिंदू हृदय सम्राटांना, महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली अर्पण करून आणि आलेल्या माझ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आपण स्वागत करूया. आणि उड्या मैदानावरती नाणेफेकी जिंकली मैदानावरती गावदेवी उंबारली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. त्या उंबारली संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. तो जो खेळाडू आवश्यक होता तो खेळाडू नाही आहे, त्यामुळे उंबारली संघाला 2 धावेसाठी पॅनलाइज केलं जात आहे. आणि अजून एक सूचना सचिन भोईर मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय, आपलं लक्ष असू द्या. 9 चेंडूच्या आतमध्ये जर तुमचा सबशूट प्लेअर या ठिकाणी आला तरच तुम्ही त्याला घेऊ शकाल. आणि 9 चेंडूच्या नंतर आयोजकांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय, कारण पंचांचा निर्णय येतोय 2 षटक. 9 चेंडूचा अंतिम डिसिजन येतोय. सचिन भोईर फक्त 9 चेंडू पर्यंत जर सबशूट प्लेअर आपले आले तरच तुम्ही घेऊ शकाल. विशाल द बेस्ट फॉर द टीम. सलामीची जोडी इथे मैदानावरती वसार संघाच्या माध्यमातून रवी वायले आणि विकी माद्रे हे 2 विस्फोटक फलंदाज येतात मैदानावरती ऍज अ ओपनर इनिंगला सुरुवात करण्यासाठी. आणि उंबारली संघासमोर संघर्ष करण्यासाठी सज्ज झालेत मैदानावरती एक जबरदस्त अनुभवी फलंदाज रवी वायले. सतत संघनायकाची भूमिका रवी वायलेच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. म्हणजे आज रवी वायले संघनायक नाही आहेत. आणि जो प्रेक्षक वर्ग गेट समोर उभा जी एंट्री आहे हिंदू हृदय सम्राट 20 क्षेत्राची, त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय प्लीज आपण थोडेसे बाजूला वादीतून, कारण बऱ्याचसा मान्यवर गण या ठिकाणी येतोय, त्यामुळे त्यांना येण्यासाठी आणि येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपण जागा निर्माण करून द्या ही विनंती असेल तुम्हाला. एक सामना अजूनपर्यंत आपण डिपेंड ठेवलाय, तो म्हणजे पहिल्या फेरीतला 5वा सामनामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामनामध्ये सुरू होतोय. गावदेवी वसार वर्सेस गावदेवी उंबारली. आजच्या दिवसातली सर्वात मोठी लढाई या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये ती पाहायला मिळते, ती म्हणजे वसार आणि उंबारली या 2 बलाढ्य संघाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन होतं मैदानावरती गोलंदाज सोमनाथ भोईरचा वापर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केला जातोय. एका बाजूने आपण पाहू शकाल खूप वर्षाचा दांडगा अनुभव रवी वायलेच्या बाजूनं, तर दुसऱ्या बाजूने गेले कित्येक वर्ष अनुभव पणाला लावला या उंबारली संघाच्या माध्यमातून गोलंदाज सोमनाथ भोईरनं. 2 धावेसाठी पॅनलाइज आपल्याला केले जात आहे. उंबारली संघ कुमार थोडेसे उशीर आले त्या ठिकाणी. 2 धावेसाठी उंबारली संघाला ठिकाणी पॅनलाइज केले गेले आहे. सलामीची जोडी मैदानावरती गेम प्ले करायचा आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल भारत धुळे आणि महेंद्र धुळे या 2 पंचांना ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू होतो मैदानावरती. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने दोन्ही संघांना विजयासाठी लाख शुभेच्छा. पॉवर प्लेचा पहिला षटक 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल, एक लॉंग ऑफला, एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल डीप लॉंग ऑनला. तर 30 सेकंदाचा विचार केला ऑफ साइडला, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, एक शॉट पॉइंट आहे, एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये तुम्ही पाहू शकाल. पहिला चेंडू रवी वायलेसाठी फुल लेनचा चेंडू होता, गुडघ्याचा वापर केला होता मध्ये रवी वायले ना, चेंडू खूप वेगानं टेक ऑफ होतोय. आणि पहिला चेंडू मैदानावरती निर्धाव फेकला जातो गोलंदाज सोमनाथ भोईरच्या माध्यमातून. आताच एक स्पर्धा झाली मलंगड परिसर वर्सेस डोंबिवली परिसर, आणि त्या सामन्यामध्ये 6 चेंडूवरती 7 चौकार या रवी वायलेने दाखवले होते. तोच फलंदाज सेकंड वरती पाहू शकाल. हा चेंडू लिडिंग एज संधी होती एका मोठ्या फलंदाजाला टार्गेट करण्याची, मध्ये चुका झाल्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि बॅकअप लाभत नाहीये. आउटफील्ड फास्ट चेंडू फरार होतोय. पहिला चौकार मैदानावरती रवी वायलेच्या बॅटमॅन आलाय.
थँक्यू डीजे. आणि आताच एक स्पर्धा झाली पालेगावच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 8 चेंडूवरती 8 चौकार या फलंदाजाच्या माध्यमातून दाखवले. म्हणजे सध्याच्या स्थितीला सर्वात इन्फॉर्म मध्ये असणारा फलंदाज मध्ये तुम्ही पाहताय. 2017 मध्ये 2 इतिहास आपल्या नावावरती कोरले. एक स्पर्धा झाली ती म्हणजे खोनीच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूवरती 6 चौकार दाखवले. त्यानंतर आत्मविश्वास उंचावला फलंदाज रवी वायलेचा. लगेच पालेगावच्या मैदानावरती 8 चेंडूवरती 8 चौकारांची शानदार फलंदाजी या रवी वायलेने सादर केली. ओव्हर द विकेट हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस्तामिक स्ट्रोक बिग विकेट. फलंदाज बाद ज्याच्या नावाचं गुणगान गायलं तो रवी वायले मैदानावरती बाद होतोय. प्रॉपर टायमिंग करण्याचा प्रयत्न केला मध्ये ताकदीचा वावर मुळीच नव्हता मिळालेल्या फडक्यामध्ये रवीच्या माध्यमातून. आणि पहिलं मोठं यश या गावदेवी उंबरली संघाच्या गोलंदाज सोमनाथ बोईरला. फलंदाज बाद झालेत मैदानावरती. रवी वायले सारखा एक मोठा मासा मिमळ जाळ्यामध्ये फसलाय आणि आता मात्र बॅकफुटला असेल तो म्हणजे मैदानावरती वसार संघ. अजून मात्र विकी मात्र मैदानावरती आहे आणि नवीन फलंदाज येतो नितीन. एक जबरदस्त गुणवत्ता आणि एक परिपक्व फलंदाज स्ट्राईक नंबरवरती तुम्ही पाहू शकाल विकी मात्रेला. च्या फलंदाजानं मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जबरदस्त धावेंचा वर्षाव पाडला होता. धावेंचा पाऊस च्या फलंदाजांमध्ये पाडला होता. तोच फलंदाज विकी मात्रेमध्ये तुम्ही पाहू शकाल. मागच्या वर्षीच्या वसार संघाला आपण उपांत्य फेरीमध्ये पाहिलं होतं. तोच वसार संघ वन्स अगेन स्पर्धेचा लक आजमावतोय या गावदेवी उंबारली सारख्या बलाढ्य संघासमोर. मागच्या वर्षाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट विकी म्हात्रे. हा चेंडू अतिशय खोलवर डब्याचा होता. डीप मध्ये चेंडू फेकला होता. यष्टांचा वेध घेणारा चेंडू होता. गोलंदाज सोमनाथ बोईरचा. वजून किंवा शांत ठेवलं विकीला. विकी सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारखं असेल आणि ती गोलंदाजी मैदानावरती दाखवून दिली जाते. स्वतःकडे असलेला अनुभव काय आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आपण कुठलं कार्य मध्ये करू शकू हे दाखवून दिलं मैदानावरती सोमनाथ बोईरनं. जबरदस्त गोलंदाजी होती. एक चौकार नक्की झाला नशिबाच्या जोरावरती. हा चेंडू शॉर्टलिनचा होता. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह संधी होती मैदानावरती प्रेमला. शॉर्ट पॉइंटला होते म्हणजे पॉइंटला चेंडू खूप वेगाने उडला होता. तो झेल मात्र प्रेम भोईर मध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. मग अपेक्षा नव्हती त्यामुळे प्रेम भोईरकडनं चुकीची या उंबारली संघाच्या पाठराख्यांना. कारण एक जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज आणि गुणवान खेळाडू या उंबारली संघातील त्या प्रेमनं चूक केली आणि विकी म्हात्रे सारख्या विस्फोटक फलंदाजाला मैदानावरती जीवनदान मिळालं. गोलंदाज सज्ज होता मैदानावरती सोमनाथ बोईर. ओव्हर द विकेट हा चेंडू अतिशय चांगला होता. हलक्यातनं टॅप केला चेंडूला. अजून एक चूक होती मैदानावरती प्रेमच्या माध्यमातून. बॅकअप खूप लवकर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अतिशय वेगानं 2 धावा मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 4 चेंडू मैदानावरती निर्धाव फेकले गोलंदाज सोमनाथ बोईरनं. या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा मध्ये खेळ पूर्ण झाला आणि 6 चेंडूवरती फक्त आणि फक्त 6 धावा मध्ये खर्च केल्यात आणि अतिशय चांगली सुरुवात मैदानावरती दाखवून दिली आहे या उंबारली संघाच्या माध्यमातून गोलंदाज सोमनाथ बोईरनं. एका षटकाचा खेळ मैदानामध्ये पूर्ण झाला. धबलकावरती धावा आल्यात. पहिलं षटक कंप्लीट झालं तर 6. तर पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतो कॅप्टन ऑफ द टीम. एक जबरदस्त अनुभवी आणि तेवढा चांगला एक गुणवत्ताशाली गोलंदाज सचिन भोईरचा वापर मैदानावरती केला जातोय. स्वतः संघनायक आता मध्ये स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलतोय या उंबारली संघाच्या माध्यमातून. तर एका बाजूने जे जीवनदान लाभलंय मैदानावरती फलंदाज विकी म्हात्रेला. तो विकी म्हात्रे या मैदानावरती कितपत धावेंचं योगदान देईल या वसार संघाच्या बाजूनं हा मात्र प्रश्न असेल वसार संघासमोर. कारण समोर उंबारली संघ आहे. कल्याण डोंबिवलीतील एक जबरदस्त कामगिरी करणारा उंबारली संघामध्ये आपण पाहताय. त्यामुळे एक पहिल्या सत्रामध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा मैदानावरती सेट कराव्या लागतील. त्या म्हणजे या गावदेवी वसार संघाला. उंबारली संघाची गोलंदाजी जेवढी चांगली आहे तेवढी चांगली फलंदाजी या उंबारली संघाच्या बाजूने पाहू शकाल. हा चेंडू फ्रंट फुटला येऊन ऑफड्राईव्हच्या माध्यमातून खेळलेत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा अतिशय चांगला वापर. मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर होते. लॉंग ऑफला जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फीड केलं जाईल भावेशच्या माध्यमातून तोपर्यंत मध्ये 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जातात. फलंदाज नितीन म्हात्रेच्या माध्यमातून आणि 2 धावेने मैदानावरती नितीन म्हात्रे आपलं अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. थोडासा नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय वसार संघ. हा चेंडू फुल टॉस खराब चेंडू फेकला.
त्याचा वचपा उचलला मैदानावरती. ग्लोरियस स्ट्रोक, चेंडू सीमा पलीकडं, दणदणीत षटकार. फुल टॉस चेंडू फेकला होता गोलंदाज सचिन भोईरनं आणि नितीन म्हात्रेनं मैदानावरती त्या चेंडूची खोली खूप लवकर ओळखली होती. चेंडूच्या मिरिट पर्यंत आले आणि फक्त सॉफ्ट हँडचा वापर केला आणि भिरकावून दिला चेंडूला लॉंग लेग सीमा पलीकडं. दमदार षटकार. गोलंदाज सज्ज होता सचिन. हा चेंडू यावेळी खूप वेगानं फेकला मैदानावरती. स्ट्रॉंग अपील, मग चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. या चेंडूवरती अवांतर धाव मैदानावरती आता मात्र लाभेल ती म्हणजे वसार संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकती आहे. धापलकावरती धावा येतात एका धावेच्या मदतीनं 15. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली गोलंदाज सोमनाथ भोईरनं. मग ज्या धावा पहिल्या षटकामध्ये कमी आल्या होत्या त्या धावा आता मात्र रिकव्हर करतो मैदानावरती फलंदाज नितीन म्हात्रे. ओव्हर द विकेट. हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. जास्त गती चेंडूला देण्याचा प्रयत्न करतात सचिन भोईर आणि गती देण्याच्या नादामध्ये कुठे का होईना लेन भरकटल्या मैदानावरती हा गोलंदाज सचिन भोईर आणि चुका होत आहेत सचिनच्या माध्यमातून आणि बॅकफुटला येतो मैदानावरती गोलंदाज सचिन भोईर. स्कोर मोज ऑन 16. 16 धावा धाबलकावरती. आतापर्यंत 16 धावा धाबलकावर दिल्यात म्हणजे सचिन भोईरनं आतापर्यंत 10 धावा तब्बल 2 चेंडूवरती खर्च केल्यात म्हणजे एक महागडे षटक मैदानावरती सचिन भोईरच्या माध्यमातून मैदानावरती फेकलं जात आहे. सेकंडवरती नितीन लोवर फुल टॉस चेंडू होता. हलक्या हाताने बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडूला खोदून काढले लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत कव्हर करून फेक करतील तोपर्यंत मध्ये ती सिंगल येते आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. धाबलकावरती धावा येतात 17. या क्षेत्रात तरगेला मराठी माणसाचा मानबिंदू हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र या क्षेत्रात तरगेला पोरका झाला होता. सातत्याने शिवसेनेचे बरेचसे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी उज्ज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तशाच प्रकारचे कार्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार मंगेश धुळे यांच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून सातत्याने बदलापूरचा विकास आपण पाहिला ते चैतन्य धुळे असतील, बारामशेठ कांबरे असतील या सर्वांच्या माध्यमातून ही अतिशय चांगली क्रिकेटची अग्रमानांकित स्पर्धा मैदानावरती या जोवलीच्या मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. सिंगल इथे मैदानावरती धावसंख्या धाबलकावरती 18. आता मध्ये कमबॅक करतो मैदानावरती. मध्ये हा चेंडू शफल झाले लॉंग लेग लास्ट किवर ऑफ द विकेट. जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य दाखवतो मैदानावरती फलंदाज नितीन म्हात्रे. चेंडू सीमा पलीकडं अजून एक चांगला फटका. 4 धावा. स्पर्धेचे टायटल सॉन्ग जडेजा मास्टर अजय गायकवाड यांच्या माध्यमातून सादर केलं जातं. स्कोर मोज ऑन 22. 22 धावा धाबलकावरती आता पाहायला मिळतात. सचिन भोईर ज्याच्याकडे ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षामध्ये पूर्ण केल्या नाहीये त्या संघनायकांना. हा चेंडू रिवर्सचा वापर सर्व काही सुरळीत चाललं होतं. अशा स्थितीला मी म्हणेल दुर्बुद्धी सुचली आहे फलंदाज नितीन म्हात्रेला. कारण चांगली फलंदाजी होत होती. एक षटकार एक चौकार आतापर्यंत सरळ बॅट मधनं नितीन म्हात्रेनं दाखवला होता आणि जबरदस्त फलंदाजीमध्ये ती ज्या फलंदाजानं सादर केली होती त्या फलंदाजाच्या खेळीचा अंत झालाय आणि शेवटच्या चेंडूवरती यश लाभलंय. पावपलीचे 2 षटकामध्ये ती कंप्लीट झालेत. सोमनाथ भोईरनं धावा खर्च केल्या 6 आणि 2 षटकार खेरीज धाबलकावरती धाबलमध्ये ती 22. कारण मैदानावरती तब्बल 16 धावा सचिन भोईरनं पावरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केलेत. आमचा मंगेश भाई वटना उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व येते ते म्हणजे सन्माननीय प्रमोद भोईर मॅन फ्रॉम चिकनोली त्या ठिकाणी शुभागमन झाला आहे. आणि या बदलापूर परिसराचा विकास ज्यांच्या माध्यमातून सातत्याने मी पाहिला त्या बदलापूर परिसराचे शिवसेनेचे अंबरनाथचे तालुका प्रमुख सन्माननीय बाळाराम शेठ कांबरी ज्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. त्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. प्लीज कम ऑन द स्टेज. 2 षटकामध्ये ती कंप्लीट झाली आहे. धापलकावरती धावाल्या 22 आणि पावपलीच्या 2 षटकाखेरीज आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानावरती दाखवली आहे ती म्हणजे या वसार संघानं आता मात्र शेवटची 3 षटकां ती बाकी आहेत. आणि सेकंड स्पेल मध्ये येतोय गोलंदाज सोमनाथ भोईर. च्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये छाप सोडली आणि एक जबरदस्त प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला होता या उंबरली संघाला. त्यानं 6 धावा खर्च केल्या होत्या. तो सोमनाथ मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज होता. एक जबरदस्त अनुभव आहे गोलंदाजाच्या पाठीशी.
हा चेंडू लो फुल टॉस होता, फ्रंट फुटला आले, चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले फलंदाज विकी म्हात्रे. आता मध्ये स्वतःची गुणवत्ता सादर करतोय. ज्या फलंदाजाचा झेल सुटला होता तो फलंदाज आता मध्ये महागडा पडणार येणाऱ्या काळामध्ये या वसार संघाच्या माध्यमातून या उंबारली संघाला हे दाखवून दिलं विकी म्हात्रेनं. मागच्या सामन्याचा शिल्पकार 7 चेंडूवरती 27 धावेची शानदार फलंदाजी ज्या विकी म्हात्रेने केली होती तोच विकी म्हात्रे इज ऑन अ फायर. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे अक्रॉस द बॅट न मिड विकेट क्लिअर करायचं होतं फलंदाज विकीला, मात्र वन्स अगेन चूक होतीये. गोलंदाज सोमनाथ भोईरच्या माध्यमातून स्वतः रनअप कंप्लीट करणं, त्यानंतर चेंडूला रिलीज करणं आणि स्वतःच्या बॉडी बॅलन्स सांभाळत असताना जेल जज करणं या गोष्टीमध्ये बराचसा वेळ त्या ठिकाणी निघून जातोय. मग ते जेल मी म्हणेल जास्त अवघड नव्हता, नक्कीच इम्पॉसिबल अशक्यच काहीच नव्हतं. प्रयत्न केले होते मैदानावरती सोमनाथनं, मग ते यश लाभलं नाहीये आणि अजून एक जीवनदान मैदानावरती विकी म्हात्रे सारख्या विस्फोटक फलंदाजाला. तब्बल कधी धावा मैदानावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल तब्बल येत आहे त्या म्हणजे 27 आणि विकी म्हात्रेच्या नावाचा मी नक्कीच उल्लेख करेल. ही खेपट्टी आणि ग्राउंड कुठे का होईना खूप लकी आहे मी म्हणलं विकी म्हात्रेसाठी, कारण मागच्या वर्षी सुद्धा विकीने मैदानावरती स्वतःची छाप सोडली होती. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक दिलं होतं आयोजकांच्या माध्यमातून विकी म्हात्रेला. गोलंदाज सज्ज होते सोमनाथ. हा चेंडू ब्लॉक मध्ये होता, हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून खेळायचं होतं फलंदाजाला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जबरदस्त कलेक्टिंग मध्ये पाहायला मिळते ती म्हणजे सोमनाथच्या माध्यमातून. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर हा सुटकेचा श्वास सुटतो मैदानावरती तो म्हणजे उंबारली संघ. कारण धापलकावधी धाबाले आतापर्यंत 27 एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे हा गावदेवी वसार संघ. कारण दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत, तर मिळणाऱ्या काळामध्ये चांगला क्रिकेटचा दर्जा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चेंडू गुडलेन स्पॉटवर बाउन्स होतोय, पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून फलंदाजी ज्या प्रकारे केली जाते तशा प्रकारची अंदाधुंदी फलंदाजी पद्धती मी म्हणाल नितीन योगेंद्रच्या माध्यमातून. योगेंद्र आतापर्यंत मैदानावरती 2 चेंडू बॅक टू बॅक बीट झालेत आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता मागच्या साईडमध्ये सोमनाथच्या, त्यानंतर 4 चेंडू बॅक टू बॅक निदा फेकले होते आणि वन्स अगेन पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि पुन्हा एकदा स्वतःची ताकद मध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सोमनाथ. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. हा चेंडू फुल लेनचा होता, बिरकावून देतो चेंडूला. चेंडू मध्ये लांबी कमी आहे आणि उंची जास्त, अप्रतिम झेल लॉंग ऑन रिजनला फलंदाज बाद. तिसरा झटका मैदानावरती वसा संघाला. अतिशय चांगला झेल स्वतः संघनायक होते त्या ठिकाणी सचिन भोईरच्या माध्यमातून. फलंदाज बाद होता मध्ये योगेंद्र म्हात्रे, नवीन फलंदाज होता मैदानावरती शरद. आता मात्र विकीवरती खूप मोठी जिम्मेदारी असेल ती म्हणजे वसार संघाच्या माध्यमातून, कारण ज्या फलंदाजाला 2 जीवनदान मैदानावरती लाभलेत त्या फलंदाजाला आता मात्र कुठे का होईना धावेंचा वेग जर वाढवायचा असेल तर एक विस्फोटक रूप धारण करावं लागेल. एक अटॅकिंग क्रिकेट या उंबारली सारख्या बलाढ्य संघासमोर सादर करावं लागेल विकी म्हात्रेला. हा चेंडू फुल टॉस होता, फक्त दिशा देतो चेंडूला. आउटफिट खूप फास्ट आहे, चेंडू फरार होतो डीप फाईन लेग मध्ये. अजून एक चौकार विकी म्हात्रेच्या बॅटमधनं. That's right. After 3 overs, Komos on 31. लॉस ऑफ 3 विकेट. आतापर्यंत 31 धावा बनवत असताना 3 फलंदाजांना मैदानावरती गमावलाय तर म्हणजे या गावदेवी वसार संघानं आता मध्ये स्लॉगरची 2 षटके बाकी आहेत. नवीन फलंदाज आलेत 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरला शरद म्हात्रे, तर अजून मध्ये सलामीचे फलंदाज आहेत मध्ये विकी. मग त्याची खेळी आवश्यक होती मी मला अपेक्षा होत्या मला स्वतःला रवी म्हात्रेच्या माध्यमातून रवी वायलेच्या माध्यमातून, मग त्या अपेक्षा संघाने कंप्लीट करू शकले नाही आहेत. ज्याचा खेळ पाहण्यासाठी बराचसा प्रेक्षकवर्ग या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवत होता. ते रवी वायले स्वतः बाद झाले. रवी वायलेला टार्गेट केलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोमनाथ भोईरनं. त्यानंतर सचिन आले, सचिन थोडेसे महागडे ठरले, त्यानं तब्बल 16 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक करून दिला तो म्हणजे उंबारली संघाला सोमनाथ भोईरच्या माध्यमातून. चेन्नई एका फलंदाजाला बाद करत असताना 9 धावा म्हणजे तब्बल 2 षटकामध्ये होती आणि 15 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलं ते म्हणजे गोलंदाज सोमनाथ भोईरनं.
आणि चांगली कामगिरीमध्ये ती सादर केली आतापर्यंत उंबारली संघानं. मग एका बाजूने चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे वसा संघाकडे धापलकीवरती अजूनपर्यंत 31 धावा आलेत आणि अजून स्लॉगरची 2 षटकं बाकी आहेत. अजून मध्ये 7 फलंदाजांची लाईफलाईन आहे. तुम्ही येणाऱ्या 2 षटकामध्ये जर 25 ते 26 धावा आल्या तर एक मोठं टार्गेट मध्ये ती सेट करून देऊ शकतील. ते म्हणजे वसा संघाचे फलंदाज. मग गोलंदाजीसाठी वापर केला जातोय राजकुमार पाटील उंबारली एक्सप्रेस. एक जबरदस्त वेगवान गोलंदाज मैदानावरती राजकुमार पाटील सज्ज होतात. संघर्ष करावा लागेल राजकुमारला. विकी मैदानावरती आहे. मग बॅटचा पेस ओपन केलाय. ग्लोरियस स्ट्रोक. वेलकम टू ग्राउंड. षटकाराने स्वागत केलं मध्ये राजकुमार पाटीलचं. फलंदाज शरद म्हात्रेनं गुड शॉट. आणि या 6 धावेनं धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकतीये. स्कोर मोजून 37. गोलंदाजाच्या नावाचा उल्लेख केला. त्या गोलंदाजानं पहिला चेंडू फुल लेनचा फेकला आणि त्याचा वचपा काढला फलंदाज शरदनं. हा चेंडू शॉर्ट लेनचा होता. मध्ये थोडासा स्लोवर ब्रेक समजू शकले नाही आहेत फलंदाज शरद. कारण पहिला चेंडू खूप वेगाने आला होता. दुसऱ्या चेंडूवरती थोडंसं व्हेरिएशन दाखवलं राजकुमार पाटीलनं. आणि यावेळी मात्र सिंगल येते आणि सिंगलला सेकंड वरती फलंदाज येतील ते म्हणजे विकी म्हात्रे. एक जबरदस्त परिपक्व फलंदाज ज्याच्या नावाने हा वसार संघ ओळखला जातो. रवी वायले असतील, विकी असतील, सातत्यानं अतिशय भरीव कामगिरी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून वसार संघाच्या पाठीराखीने पाहिली आहे. ते पाठीराखे मात्र तसा सामना एन्जॉय करतात. कारण शरद मात्र एका बाजूने जिम्मेदारी उचलतोय तर एका बाजूने विकी म्हात्रे अजूनपर्यंत मैदानावरती बाकी आहे. तुम्ही 60 ते 65 धावेचं लक्ष अजूनपर्यंत बाळगत असतील ते म्हणजे वसा संघाचे पाठराखे तर एका बाजूने कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न करेल हा गावदेवी उंबारली संघ या मैदानावरती या वसार संघाला. गोलंदाज सज्ज होता राजकुमार पाटील. हा चेंडू विकी साठी बिरकावून दिला विकीनं. चेंडू जातोय लॉंग बिग वे. दॅट्स द माइट इट. विकी म्हात्रे इज ऑन अ फायर. षटकार. जो झेल सोडला आता मध्ये तो झेल खूप महागडा पडतोय आणि या षटकामध्ये स्लॉगर मध्ये सातत्याने आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून शेवटच्या 2 षटकामध्ये अटॅक सादर करताना प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि ते चित्रामध्ये पाहायला मिळतं. यावेळी अँगल चेंज केला गोलंदाज राजकुमार पाटीलनं. यावेळी ओव्हर द विकेट येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुका झाल्यात मैदानावरती. आता मध्ये दबावाखाली वावरतोय तो म्हणजे हा उंबारली संघ. कारण एका बाजूने प्रेशराईज केल्या फलंदाजांनी या उंबारली संघाला. कारण पहिली धाव खूप वेगाने कंप्लीट केली आणि दुसरी धाव रोखण्याचा प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मध्ये थोडीशी चूक झाली आणि लगेच त्याचा फायदा उचलला मध्ये होती आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. स्कोर मोजा 46. एक जबरदस्त धावसंख्या धापलकावरती 4थं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतात म्हणजे वसा संघाच्या बाजूनं. हा चेंडू यावेळी थोडेसे फ्रंट फूटला आले होते. ते चेंडू लेग ब्रेकच्या मदतीने आतमध्ये येतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर यश लाभते गोलंदाज राजकुमार पाटीलला. हा चेंडू मात्र तो निर्धाव चेंडूची गरज आहे या उंबारली संघाला. तो निर्धाव चेंडू मात्र बऱ्याच कालावधीनंतर फेकला जातो राजकुमार पाटीलच्या माध्यमातून. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि एक महागडे षटक मध्ये फेकला जातं राजकुमारच्या माध्यमातून. सॉरी, एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती राजकुमार पाटील. स्लॉगरचं 4थं षटक राजकुमारच्या मदतीने फेकलं जाते. गरज आहे कमबॅकची. हा चेंडू अतिशय चांगला फेकला मैदानावरती कारण चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय. आमचे मेन पंच भारत दुळे, स्क्वेअरचे पंच महेंद्र दुळे अशा पद्धतीने षटक संपण्याचा इशारा येतोय. 4 षटकांचा वाजवी खेळमध्ये ती पूर्ण झाला. आफ्टर 4 ओव्हर्स कोमोजा 46. 4 षटकामध्ये तब्बल 46 धावा धाबलक्यावरती आलेत. एकमेव गोलंदाज आहे सोमनाथ भोईर उंबारली संघाच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजाला यश लाभलंय उंबारली संघानं संघर्ष करण्यास भाग पडलाय मैदानावरती ते म्हणजे गोलंदाज सोमनाथनं या वसार सारख्या बलाढ्य संघाला. आणि स्लॉगरचं 1 षटक अजूनपर्यंत बाकी आहे आणि टीम मीटिंग कॉल केली जाते मैदानावरती ती म्हणजे संघनायक सचिन भोईरच्या माध्यमातून की येणाऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे रणनीती आखायची आणि कशा प्रकारे शांत ठेवायचं मैदानावरती. विकी म्हात्रे आणि शरद म्हात्रे या 2 फलंदाजांना कारण जे फलंदाज मध्ये ती सेट झालेत आणि अतिशय चांगली हवेची झुळूक मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. हवेची झुळूक एक चांगला गोडवा आमच्या परीक्षकांमध्ये निर्माण करते आणि निसर्गाच्या कुशीमध्ये ही सामना ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2017 हे 2रं वर्ष या स्पर्धेचं आणि 2ऱ्या वर्षामध्ये पूर्णपणे महाराष्ट्राला वेळ लावणारं हे आयोजन मंगेश दादा दुळे आणि जयमान क्रीडा मंडळ शिवसेना शाखा जोवेली यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. पूर्णपणे भगव वातावरण, शिवसेनेचे फ्लॅग आणि सातत्यानं एक दबदबा या परिसरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आयोजनांच्या माध्यमातून.
मंगेशदा धुळे आणि चैतन्य धुळे यांच्या मदतीने खूप मोठी हस्ती आहेत. सन्मान्य बाळाराम शेठ कांबरी त्यांना सुद्धा तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकाल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 5व्या षटकामध्ये येतोय गोलंदाजीसाठी प्रशांत पाटील. अपकमिंग यंगस्टार या उंबारली संघाच्या माध्यमातून एक नवोदित चेहरा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो. प्रशांतच्या रूपानं एका बाजून अनुभव कमी आहे प्रशांत पाटीलकडे, मध्ये गुणवत्ता खूप चांगली आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये स्वतःला प्रूव्ह केलं होतं, स्वतःची ओळख दाखवून दिली होती या प्रशांत पाटीलनं. त्याच प्रशांत पाटीलचा वापर मध्ये केला जातोय. सेकंडवरती शरद, 9 सेकंडला विकी. स्लगोच्या 2 एका षटकामध्ये पाहिजे कशा प्रकारे क्रिकेट सादर करतो वसा संघ. पहिला चेंडू दिशा भरगडल्या मैदानावरती गोलंदाज मेनबांचा महेंद्र धुळे यांच्या मदतीने इशारा येतो. हा चेंडू खराब आहे कारण चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता. अवांतर धावे चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल. गोलंदाज सज्ज होता मैदानावरती आणि काकडवाल संघाचे जे खेळाडू आहेत तुमचे पाय पडद्याच्या आतमध्ये येतात. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज आपण थोडेसे बाहेर व्हा. चेंडू लेग बिफोर विकेटचं स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी केलं होतं. तोपर्यंत मैदानावरती लेग बायच्या स्वरूपात सिंगल मध्ये ती नक्कीच लाभेल आणि सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते मैदानावरती. फलंदाज शरदच्या माध्यमातून आता मध्ये विकी सेकंडवरती येतोय. फलंदाजाकडे आशा आणि अपेक्षा असतील या वसा संघाला कारण स्लॉगरचं शेवटचं षटक बाकी आहे. जे षटकामध्ये अटॅक सादर करण्याचा प्रयत्न करतील मध्ये विकी मात्रे, म्हणजे त्या फलंदाजांना रोख लावावी लागेल. एका बाजूने प्रशांत पाटीलला कारण अजूनपर्यंत धावेंचा वेग खूप पुढे सरकलाय. धापलकवरती धापलत मैदानावरती तब्बल 48. गोलंदाज सज्ज होता मैदानावरती. हा चेंडू जबरदस्त फटका लॉंग लेगला क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करतोय. कम पडल्यानंतर चेंडू बाउन्स झालाय. 1 बाउन्स इंटू द फॅन्स. 4 रन्स. गुड शॉट. त्या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिरगावचे आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्मान्य देवेंद्र मालुसरे एक जबरदस्त आयोजक सुद्धा आहेत. तसंच गोपाल माळी यांचा सुद्धा ठिकाणी शुभागमन झालाय. गोपाल इरमाळी हा चेंडू बॅटचा पेस ओपन केला विकी म्हात्रेनं. चेंडू लॉंग लेग सीम पलीकडे दमदार षटकार. आणि ज्या विकी म्हात्रेला जे जीवनदान दिलं 0 धावेवरती त्या विकी म्हात्रेनं मैदानामध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं जबरदस्त कामगिरी या वसा संघाच्या बाजूने सादर केली आहे. या षटकारानं धावसंख्येमध्ये वेगाने पुढे सरकती आहे. स्कोमोजा 58 58 धावामध्ये ती सेट केल्यात. आजच्या दिवसामध्ये धावेंचा उच्चांक गाठला तो म्हणजे चेंडू विकीसाठी अजून एक दर्जेदार फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि स्वतःची गुणवत्ता सादर करतो या फटक्यानं विकी म्हात्रे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके मैदानात येतात विकी म्हात्रेच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॅटिंग. आणि या षटकारांना धावसंख्या मात्र अतिशय वेगाने पुढे सरकती आहे. धापलकावरती धावा येतात मैदानावरती 64. विकी म्हात्रेनं आतापर्यंत मैदानावरती 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं 36 धावेचं योगदान मैदानावरती दिलंय. अतिशय चांगली फलंदाजी मदती विकीच्या माध्यमातून. आता मात्र विचार करत असतील मैदानावरती प्रेम भोईर सोमनाथ भोईर ज्यांना जेल सोडला या विकी म्हात्रेचा आणि त्या जेलचा फायदा उचलला मैदानावरती विकीनं. हा चेंडू अजून एक मोठा फटका. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय लॉंग लॉंग वे मिड विकेट झोन क्लिअर करतोय. दे धक्का घे चक्का. चेंडू सीमा पार 6 धावा. आतापर्यंत या स्पर्धेतले पहिले सलगचे 3 षटकार विकी म्हात्रेच्या हातात पाहायला मिळतात आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा उच्चांक मैदानावरती पाहायला मिळतोय तो म्हणजे या वसा संघाच्या माध्यमातून. विकी म्हात्रे फलंदाजी करतात 42 तर वसा संघ पोहोचतोय 70 धावेवरती. हा चेंडू फ्रंट फुटला आले ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून सॉफ्ट हँडनं दिशा देण्याचा प्रयत्न केला होता विकी म्हात्रेनं आणि पहिल्या सत्रामध्ये ती कंप्लीट झालं. एकदा जोरामध्ये टाळ्या होत्या विकी म्हात्रेसाठी. ज्या विकी म्हात्रेला जीवनदान मिळालं तर विकी म्हात्रेनं विस्फोटक फलंदाजी करत असताना 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं 42 धावा 16 चेंडूवरती कुटल्या आणि 70 धावेचे एक मोठं टार्गेट या उंबारली सारख्या बलाढ्य संघासमोर सेट केलं. ते म्हणजे या गावदेवी वसार संघानं आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये 71 धावेचा पाठलाग करावा लागेल. सेकंड इनिंग मध्ये उंबारली संघाला.
पुढचे पहिल्या सत्रामध्ये ती कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्राखेरीस धापलकावती धावाला 70 71 धावेचं टार्गेट येणाऱ्या काळामध्ये चेस करावं लागेल ते म्हणजे उंबरली संघाला आणि एक पारितोषिक येते या ठिकाणी विकी म्हात्रेसाठी ते म्हणजे तसेच आमचे शैलेश दादा भोईर यांच्या माध्यमातून जे पारितोषिक होतं बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी ते पारितोषिक मध्ये कंप्लीट केलं जातं विकी म्हात्रेच्या माध्यमातून 2500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आमचे लाडके शैलेश दादा भोईर यांच्या माध्यमातून दिलं जाईल ते म्हणजे विकी म्हात्रे फलंदाज झाला पहिल्या सत्रामध्ये ती कंप्लीट झालंय धापलकावती धावाले 70 आणि 71 धावेचा पाठलाग येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये करायचा तो म्हणजे गावदेवी उंबारली संघाला या पुढचा सामना मैदानावरती आय काइंडली रिक्वेस्ट बुध कॅप्टन कासगाव वर्सेस भोज या दोन संघामध्ये आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला 5वा सामना जो आपण डिपेंडिंग केला होता तो सामना मात्र येणार प्रेक्षकांच्या भेटीला येईल मी दोन्ही संघांना विनंती असं करतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेच समालोचन कक्षाकडे प्रस्थान करायचं आणि उंबारली संघाला मी विनंती करतोय की आपण सचिन भोईर फलंदाज मध्ये पाठवायचे कारण थोडंसं उशीर करतोय आपण आणि उंबारली संघाला 2 धावेची पेनल्टी लागले तर 2 धावा ऍड कराव्या लागतील आमच्या गुणलेखकाला आणि धापलकावती धावाले आता 70 72 धावा आता मध्ये होतील आणि 73 धावा येणाऱ्या काळामध्ये चेस कराव्या लागतील त्या म्हणजे या उंबारली संघाला आणि 73 धावेचं स्वप्न आणि जिंकण्याची आशा मनाशी बाळगून सलामीसाठी येतो सचिन भोईर आणि कुमार पाटील टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वात विस्फोटक जोडी मैदानावरती येते अल्ला सर्व रसिकांचं जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेली यांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय जो प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतोय युट्यूबच्या माध्यमातून त्या सर्व रसिकांचं सुद्धा आम्ही हिंदू हृदय सम्राट चषक 20 सत्राच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय नाणेफेकीसाठी मी वन्स अगेन कॉल करतो म्हणजे भोज आणि कासगाव या दोन संघांना आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर पहिल्या 17 ठिकाणी कंप्लीट झालाय तर मी तुम्हाला दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी येणं खूप गरजेचं आहे कारण थोडासा उशीर केला उंबारली संघानं त्या उंबारली संघाला 2 धावेसाठी पॅनलाइज केलं काकडवाल संघाला 3 धावेसाठी पॅनलाइज केलं होतं मध्ये काकडवाल संघानं स्वतःची ताकद दाखवली आणि तब्बल एक मोठ्या धावेचा पाठलाग करत असताना इझिली सामना चेस केला तो म्हणजे काकडवाल संघाने एक जबरदस्त टीमवर्क काकडवाल संघाच्या बाबतीत पाहिला आज सर्वात जास्त इम्प्रेस जर आम्हाला कोणी केले असेल आमची मन जर कोणी जिंकली असतील तर नक्कीच काकडवाल संघाचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करायला हवा विशाल देवस बोलतो टीम 71 धावेचं स्वप्न मनाशी बाळगून येतो सेकंडवरती स्वतः संघनायक सचिन भोईर पहिला चेंडू सचिन साठी इनसाइड एज यष्टीरक्षक बीट झाले शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट होतोय चेंडू ट्रॅव्हल होतो गली रिझम मध्ये तोपर्यंत सिंगल मध्ये ती कन्वर्ट केली जाते सचिन भोईरच्या माध्यमातून आणि एका धावेनं संतांनी सावध सुरुवात करतो मैदानावरती तो म्हणजे उंबारली संघ मग उंबारली संघाला जर शांत करायचं असेल या वसार संघाला तर सचिन भोईर आणि कुमार पाटील या दोन फलंदाजांना शांत ठेवणं खूप गरजेचं आहे मग त्या दोन फलंदाजांना जर शांत ठेवायचं असेल तर एक परिपक्व गोलंदाजी एक अनुशासितपणा एक शिस्तबद्ध गोलंदाजी मध्ये ती सादर करावी लागेल ती म्हणजे गोलंदाज सूरज दुधकरला पॉवर प्लेचं पहिलं षटक सूरज दुधकरचा वापर केला जातोय हा चेंडू फुल टॉस कुमार पाटील बॅटचा पेस ओपन करतोय चेंडू जातोय मिड विकेट रिझम मध्ये अजित आगरकर स्टँड मध्ये चेंडू प्रेक्षकांना भेट देतोय पहिला संघर्षमय चौकार मैदानावरती कुमार पाटीलच्या बॅट बंद आलाय जबरदस्त आवाज एक शिवसेनेची ताकद शिस्त वचन आणि सेवा या 3 गोष्टीवरती ज्या संघटनेनं कार्य केलं त्या संघटनेचं नाव शिवसेना नाणेफेकीचा कॉल केला जाईल या ठिकाणी आमचे शिवगावचे शाखा प्रमुख सन्माननीय देवेंद्र मालुसरे सॉरी प्रमोद भोईर यांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय तो म्हणजे कासगाव वर्सेस भोज या दोन संघामध्ये विशाल टीम गोलंदाज सज्जत मध्ये सूरज हा चेंडू कुमार साठी शॉर्ट लाईनचा होता मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर चेंडू आउट ऑफ द पार्क ताकद दाखवतो मध्ये फलंदाज कुमार पाटील बॉल गोज ऑन 6 रन जरी वसार संघामध्ये फलंदाज विकी म्हात्रे असले तरी उंबारली संघाकडे कुमार पाटील अजूनपर्यंत बाकी आहे सचिन भोईर अजूनपर्यंत बाकी आहेत हे सादर केलेले मैदानावरती आणि स्वतःची ओळख आणि स्वतःची क्षमता मध्ये दाखवून देतो मैदानावरती हा उंबारली संघ 2 चेंडूवरती 10 धावा एकवडल्या जातात मैदानावरती कुमार पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती
असं वाटलं होतं. गोलंदाज चांगला प्रयत्न करतील. सचिन भोईरला पहिल्या चेंडूवरती शांत केलं होतं. त्यानंतर कुमार पाटील आले आणि कुमार पाटीलला मैदानावरती जबरदस्त दबदबा एका क्षणी निर्माण केलाय. तो म्हणजे या वसार संघासमोर सूरज दुधकर प्रेशर ऑन द बॉलर दडपणाखाली असतील. त्यांनी पासून अटॅक सुरू केलाय. तो म्हणजे कुमार पाटीलना. हा चेंडू अजून एक मोठा फटका. वॉट अ बॅटिंग, क्लास टायमिंग, क्लास स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑन सीमा पलीकडे ग्लोरियस स्ट्रोक, 6 धावा. काजगाव संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि अमर्जित केल्या फलंदाजीसाठी बोस संघाला प्रति षटकामागे 14.20 सरासरीने धावा जमवायच्या आहेत आणि त्या गोष्टीचं भान मनाशी ठेवून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात आणि जबरदस्त ताकद सादर करतो मदती फलंदाज कुमार पाटील. आतापर्यंत कुमारनं 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 3 चेंडूवरती कुमारनं तब्बल 16 धावा एकवटलेत आणि एक जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट, एक गरुड भरारी मैदानावरती निर्माण करून दिली आहे कुमार पाटीलनं या उंबारली संघाला. चेस करत असताना उंबारली संघानं 22 धावा धाबलकावरती. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. हा चेंडू थोडासा स्लोवर होता. दिशेचा विचार मात्र नक्कीच करावा लागेल आणि पंचांचा इशारा येतो. इट इज अ वाईड. पूर्णपणे बॅकफुटला आणलंय गोलंदाज सूरज दुधकरनं. ज्याच्यावरती विश्वास दाखवला संघनायक ज्ञानेश्वर वायलेनं. मग त्या विश्वासाला कुठे का होईना तडा घातला या गोलंदाजानं. कारण 71 धावा मैदानावरती कुठल्या होत्या, मात्र पॅनल्टीच्या 2 धावा पण त्यामध्ये ऍड केल्या आणि तब्बल 73 धावा चेस करत असताना सुरुवात खूप चांगली झाली आहे. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. हा चेंडू मध्ये खोलवर डब्याचा होता. यावेळी मध्ये बीट झालं मध्ये कुमार पाटील आणि पहिला निर्धाव चेंडू या षटकामध्ये शेवटच्या मुवमेंटला फेकला आणि एक सुटकेचा श्वास मी सोडला या ठिकाणी गोलंदाज सूरज दुधकरनं. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर धापलकामध्ये धावाल्यामध्ये ती 22 बनवायच्या मध्ये ती 73 धावा आणि 23 धावा आल्या धापलकावरती. आणि या ठिकाणी आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली ते म्हणजे सन्माननीय देवेंद्र मालुसरे, शाखा प्रमुख शिरगाव आणि गोपाल इरमाळ यांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय, ज्यांनी या स्पर्धेसाठी जलपान आम्हाला पुरवला. आणि कोणतरी प्रेक्षकाची बाईकची चावी या ठिकाणी जमा झाली आहे व्यासपीठावरती. आम्ही विनंती करतोय ज्या कोणाची चावी हरवली असेल त्यांनी ओळख पटवून देऊन आपल्या बाईकची चावी घेऊन जा, अन्यथा तुम्हाला घरी जाण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकेल. 2 षटक मैदानावरती आपण पाहू शकाल. आता दुसऱ्या षटकामध्ये वापर केला जातोय गोलंदाज सुमितचा. आता मध्ये कमबॅकची गरज असेल मैदानावरती सुमितच्या माध्यमातून, ती म्हणजे या वसार संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा जमवलेत. हा चेंडू सचिन भोईरसाठी वाढ शॉट, फुल लेनचा चेंडू होता. चेंडू जातो स्क्रीन समोर सीमा पार, 4 धावा, गुड शॉट. पहिल्या षटकामध्ये सुरुवात करून दिली ती म्हणजे कुमार पाटीलनं आणि त्याचं सातत्य टिकून ठेवलं जातं मैदानावरती सचिन भोईरच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते सुमित म्हात्रे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. हा चेंडू चेंज ऑफ द पेस होता, इनसाइड एज आणि त्रिपला उद्ध्वस्त होता मैदानावरती. फलंदाज बाद झाले. सचिन भोईर पहिला ब्रेक थ्रो मध्ये मिळवून दिला गोलंदाज सुमित म्हात्रेनं आणि बिग विकेट स्वतः संघनायक मध्ये कॅप्टन ऑफ द टीम डगआउट मध्ये परततोय. सचिन भोईरच्या खेळीचा अंत झालाय. थँक्यू डुजे. 27 धावेची भागीदारी मैदानावरती या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. 73 धावा मध्ये चेस करायच्या असताना सुरुवात चांगली केली मध्ये कुमार पाटीलला, त्यानंतर फलंदाज सचिन भोईरनं. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजांना आता कुठे का होईना इनिंग जी सुरू ठेवली आहे ती इनिंग कंटिन्यू करावी लागेल. आणि नवीन फलंदाज येतो मध्ये राजकुमार पाटील. धापलकावरती धावाले 27 म्हणजे अजूनपर्यंत धावेंचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. अजूनपर्यंत तब्बल 46 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. त्या म्हणजे उंबारली संघाला खूप सारा दबाव असेल एका बाजूने उंबारली संघावरती, तर एका बाजूने गोलंदाज सुमित म्हात्रेवरती. म्हणजे सुमितला यश लाभलंय त्यामुळे आत्मविश्वास उंचावला असेल गोलंदाज सुमित म्हात्रेचा. पाहिजे त्या वाढलेल्या आत्मविश्वासाचा कितपत फायदा राजकुमार पाटील आणि कुमार पाटील या 2 फलंदाजांसमोर उचलला जातोय गोलंदाज सुमित म्हात्रेच्या माध्यमातून. एक यश लाभलंय गोलंदाजाला
हा चेंडू ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन केलं मध्यवर्ती. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, पडल्यानंतर चेंडू जास्त उसळी घेत नाहीये, त्यामुळे यश लाभतं मैदानावरती. गोलंदाज सुमितला जी सुरुवात करून दिली मध्ये कुमार पाटील ना, त्या सुरुवातीचा फायदा होईल का? हा उंबारली संघ अस्तित्व टिकू शकेल या स्पर्धेमध्ये का गावदेवी वसार संघ या उंबारली संघाला मात करेल, असे कित्येक सारे प्रश्न आमच्या जनसमुदायामध्ये निर्माण होत आहेत. कारण सामना सातत्यानं अप अँड डाऊन, चढाव आणि उतार ह्या दोन गोष्टी या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ क्रिकेटमध्ये असलेला दर्जा आणि स्वतःच्या स्टँडर्ड मध्ये सादर करतात. हा चेंडू मिस्टॅमिक स्टोके, क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी. विकी मात्रे, वॉटर जेल, अप्रतिम जेल त्या ठिकाणी टिपला जातो विकी मात्रेच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद होतो मंदिरावरती. दुसरा झटका राजकुमार पाटीलच्या रूपानं उंबारली संघात त्यामध्ये बॅकफुटला येतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या. त्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक खूप गरजेचा होता आणि तो कमबॅक मिळून दिला मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती सचिन भोईरनं चौकार दाखवला होता सुमित या गोलंदाजाला आणि स्वागत केलं होतं चौकाराने या मैदानावरती सुमितचं. मग त्यानंतर स्वतःमध्ये झालेल्या चुकामध्ये सुधारणा आणली, थोडीशी प्रोग्रेस गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं सुमितच्या माध्यमातून. आणि बॅक टू बॅक 3 चेंडू आता मध्ये निर्धाव फेकतोय आणि 2 फलंदाजांना बाद करताना मैदानावरती 4 चेंडूवरती फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केले जातात सुमित महात्रेच्या माध्यमातून. सर येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका सादर करत नाहीयेत कुमार पाटील, तर मग पुन्हा एकदा ही षटक सामन्याला टर्न करू शकेल ते म्हणजे या गावदेवी वसार संघाच्या बाजूनं. कारण वसार संघ एक अतिशय परिपक्व संघ आहे. सातत्यानं रवी वायलेच्या नेतृत्वाखाली भल्या मोठ्या संघांना मात केली या वसार संघानं. तर एका बाजूने उंबारली संघ, ज्याला सातत्यानं ऑस्ट्रेलियन संघ म्हणून ज्याची ओळख आम्ही देतो, तो उंबारली संघामध्ये होती. हा चेंडू कुमार साठी स्ट्रॉंग अपील, अजून एक यश, जबरदस्त यष्टी रक्षण मध्ये पाहायला मिळत आहे आणि यष्टीची झालेत मैदानावरती कुमार पाटील. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती सादर केली सुमित म्हात्रेनं. तिसरं यश मिळतं मैदानावरती गोलंदाज सुमित म्हात्रेला आणि फलंदाज बाद होतो ज्यानं विजयाची स्वप्न साकारली होती या उंबारली संघाच्या बाजूनं, त्या कुमार पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहे. सन्माननीय दुर्वास धुळे स्पर्धेसाठी येतो ना परिश्रमच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्ही पाहिले, तर दुर्वास धुळे यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. सहर्ष स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. हिंदुहृदय सम्राट चषक 2017 तुम्ही एन्जॉय करता. अतिशय चांगली कामगिरी गौरव सावंत यांच्या माध्यमातून, tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube वरती 198 देशामध्ये स्पर्धेचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी आपण पाहू शकाल. निसर्गाच्या रम्य खुशीमध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. हिंदुहृदय सम्राट चषक 2017 हे दुसरं वर्ष स्पर्धेचं आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानावरती उंबारली बनाम वसार. 2 विजयाची पात्र असणारे संघ मैदानावरती, ज्या संघाने चांगलं क्रिकेट सादर केलंय ते 2 संघांमध्ये संघर्ष करतायत विजयासाठी. हा चेंडू आपण पाहू शकाल, हलक्यात टॅप केले चेंडूला, स्वतः गोलंदाज चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. अतिशय वेगानं पहिली धाव कंप्लीट केली होती प्रेम भोईर आणि भावेश पाटीलना आणि त्या सिंगलला मध्येमध्ये डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांचा अंत झाला. मध्ये कौतुक करेल गोलंदाज सुमित म्हात्रेचं, कारण पहिल्या षटकामध्ये सूरज दुधकरनं तब्बल 23 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळी सुमित वरती संघनायकांना विश्वास दर्शवला, त्या विश्वासाला साजेशी आणि अप्रतिम अशी कामगिरीमध्ये ती सादर केली सुमितनं. 6 धावा खर्च करत असताना सलामीच्या 3 फलंदाजांना गारद केलं आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करून दिला या गावदेवी वसार संघाला. 2 षटकांचा अंत झालाय. धापलकामध्ये धावा आल्यात. पॉवर प्लेची 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर 29 आणि तब्बल 73 धावांमध्ये ती पाठलाग करत असताना थोडासा डगमगला मैदानावरती हा गावदेवी उंबारली संघ. डीजे पॉवर प्लेच्या 2 षटकांचा अंत झाला मैदानावरती. आता मध्ये मिडल ऑर्डरचे 2 फलंदाज भावेश पाटील आणि प्रेम भोईर हे 2 फलंदाज मध्ये सामना जिंकून देतील का या उंबारली संघाला. आता मी कौतुक करेल एका बाजूने भावेश पाटीलचं तर एका बाजूने प्रेम भोईरचं. जेव्हा हा उंबारली संघ संकटामध्ये असतो तेव्हा या संघाला
विजयाची स्वप्न जागी करून दिली आहे त्या दोन फलंदाजांना. कारण प्रेमनाथ भुईर ज्यामध्ये एकाधी सामना संपवण्याची ताकद आहे. वन मॅन आर्मी म्हणून या उंबारली संघाच्या माध्यमातून ज्याची ओळख आहे तो प्रेम भुईर मैदानावरती अजून पण तग धरून आहे. त्यामुळे हा प्रेम भुईर जर मध्ये अजून पण थांबला तर येणाऱ्या काळामध्ये बॅकफुटला येऊ शकेल मैदानावरती. तो म्हणजे वसार संघ. सामना जसा जसा पुढे सरकेल तसं तसा क्रिकेटचा दर्जा आणि दोन संघाची गुणवत्ता पद्धती पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी वापर केला जातोय गोलंदाज चंदन मडवी. तिसरं षटक जे सामन्याचा अतिशय निर्णायक असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर मध्ये सामना जिंकण्याची स्वप्न बाळगू शकेल तो म्हणजे हा वसा संघ. ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवरती दिशा नक्कीच भरगडलेत. चेंडू ऑफ स्टिकचा बाहेर आहे. एमसीए नियम क्रमांक 25 च्या नुसार या ठिकाणी अवांतर धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल, कन्वर्ट केली जाईल. ते म्हणजे या उंबारली संघाच्या बाजूनं आणि समीकरण सातत्यानं चेंज होईल मैदानावरती. कारण अजून मध्ये धावपलकावरती धावाले 30 बनवायचे 73 म्हणजे अजूनपर्यंत 43 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडूवरती आवश्यक असेल या उंबारली संघाला. हा चेंडू चंदन साडी बॉर्डर कीपिंग अप्रतिम यष्टीरक्षण मैदानावरती. ज्ञानेश्वर वायले कॅप्टन ऑफ द टीम. एका संघनायकाला माहिती आहे जिम्मेदारी काय आहे आणि एकेका धावेची किंमत ज्ञानेश्वर वायलेला माहिती आहे. त्यामुळे एकेका धावेसाठी जीवाचं रान मैदानावरती केलं जात आहे. एक एक धाव वाचवण्यासाठी मदती संघर्ष करतोय तो म्हणजे हा वसार संघ. तर एक एक धाव एक एक मोठा फटका बनवण्यासाठी झुंज देतोय तो म्हणजे हा उंबारली संघ. जबरदस्त क्रिकेटचा तेज थर्रार या दोन संघाच्या माध्यमातून आमचा प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय. हा चेंडू प्रेम भुईरसाठी मिसटायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज जज करतोय. दोघांमध्ये कॉल होत नाहीये. मात्र अप्रतिम झेल मैदानावरती गोलंदाज चंदन मडवीच्या माध्यमातून आणि ज्या फलंदाजामध्ये हा सामना संपवण्याची ताकद होती तो प्रेम भुईर मध्ये बाद झालाय. त्यामुळे उंबारली संघाला कोण सावरणार हा प्रश्न आता मध्ये संघनायक सचिन भुईरपुढे निर्माण होतोय. आणि चौथ्या हैदरा मैदानावरती प्रेमच्या स्वरूपानं उंबारली संघाला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर ड्रिंक ब्रेक मध्ये ती होणार नाही आहे कारण थोडीशी दुखापत झाली होती खेळाडूला. त्यामुळे पाणी मैदानावरती पुरवलं जातं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. त्या स्पर्धेची ओळख आहे खास करून शिस्त. एक महाराष्ट्राची सर्वात मोठी स्पर्धा ती म्हणजे स्वर्गीय दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्या स्पर्धेची छवी या स्पर्धेमध्ये सातत्यानं मी पाहिली आहे. त्या स्पर्धेला कुठे का होईना कंपॅरिझन करू शकाल आपण स्पर्धेशी. म्हणजे त्या स्पर्धेचं स्टँडर्ड वेगळं आहे, त्या स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. कारण ग्रामीण टेनिसचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. तर ही स्पर्धा बदलापूरची शान आणि बदलापूरचा गुणगौरव करणारी स्पर्धा स्वर्गीय हिंदू सम्राट चषक 2017 मध्ये तुम्ही एन्जॉय करताय. दुखापत झाली आहे गोलंदाज चंदन मडवीला आणि ज्ञानेश्वर वायलेला. कारण दोघांमध्ये कॉल नव्हता आणि क्रिकेट एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये संवाद खूप गरजेचा आहे. तसेच या स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली ते म्हणजे देवेंद्र मालुसरे शाखा प्रमुख शिरगाव तसेच गोपाल रिमाळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या 8 दिवस पाण्याची सुविधा आमच्या आयोजकांना ज्यांच्या माध्यमातून करून दिली त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये तब्बल 48 ग्रामीण संघ मैदानावरती आपलं नशीब आजमावतील. तब्बल 528 ग्रामीणचे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि 528 खेळाडूंपैकी पाहिजे कोणता खेळाडू ही नॅनो कार आपल्या घरी घेऊन जातोय. तब्बल शहरी संघामध्ये तुम्ही पाहू शकाल ते म्हणजे 16 संघ शहरी संघ उतरतील या मैदानावरती. आणि त्या 16 संघांच्या शहरी संघाच्या माध्यमातून तब्बल 176 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपला खेळ आमच्या प्रेक्षक वर्गाला दाखवतील. आणि मालिकावीर साडी LED TV या ठिकाणी उपलब्ध केली आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. गेमले तो मैदानावरती थोडीशी दुखापत झाली होती गोलंदाजाला. मग त्या दुखापतीवरती मात करून पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज चंदन मडवी. सातत्यानं ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर फिटनेस खूप चांगला असतो. कारण आपल्या अग्री समाजातील खेळाडू एक धष्टपुष्ट खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतो तो चंदन मदती सज्ज होतोय.
हा चेंडू फुल लेनचा होता. बॅटचा पेस ओपन केला मध्ये क्षेत्ररक्षक येतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडं. अतिशय चांगला टायमिंग आणि ताकदीचा सुरेख संगम. चेंडू फरार होतोय मिड विकेट सीमा पार. दणदणीत षटकार. मध्ये षटकार दाखवला मैदानावरती फलंदाज भावेश पाटील आणि धावसंख्या 6 ने पुढे सर कोमजो 37. 73 धावा मैदानी बनवायच्यात आणि चांगला पाठलाग मैदानावरती त्या धावांचा केला जातोय उंबरली संघाच्या माध्यमातून. हा चेंडू भावेश साठी गुडघ्याचा चांगला वापर. अक्रॉस द बॅट न भिरकावून दिले चेंडूला. प्रॉपर टायमिंग प्रॉपर वे. चेंडू सीमा पार. ग्लोरियस स्ट्रोक. 6 धावा बॅक टू बॅक. दुसरा षटकार मैदानी भावेश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकारात मदत होती आणि जो प्रेक्षक वर्ग गेट समोर उभा आहे त्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय जो प्रवेशद्वार आहे तिथून थोडेसे बाजूला हवा ही विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. कारण स्पर्धा तुमची आहे आणि प्रेक्षक वर्ग हा स्पर्धेचा विभाज्य गट आहे. 15 चेंडू 30 धावेची गरज असेल आता मध्ये विजयासाठी ती म्हणजे उंबरली संघाला. कारण भावेश पाटील मैदानावरती आले. 2017 मध्ये विक्रम आपल्या नावावरती नोंदला. 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. तोच भावेश पाटील मध्ये जबरदस्त क्रिकेट दाखवतोय. हा चेंडू फ्रंट फुटला आले आणि ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला फक्त आणि फक्त सॉफ्ट हँडनं दिशा देतोय. विकी म्हात्रे खूप वेगाने चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत एक सिंगल मध्ये ती कन्वर्ट केली जाईल आणि एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य पद्धती पाहायला मिळते भावेश पाटीलच्या माध्यमातून. कारण 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यांची गरज होती त्यावेळी मोठे फटके दाखवले आणि ज्या ठिकाणी क्रिकेटचा संयम कंट्रोल गरजेचा आहे अशा स्थितीला मदती सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि खेळपट्टीवरती सेट होऊन हा सामना मदती संपवण्याचा प्रयत्न भावेश पाटीलच्या मदतीने केला जातोय. धापलकावरती 10 पायथ्यात मध्यवर्ती 44. हा चेंडू जबरदस्त फडगा मनगडी ताकदीचा वापर. चेंडू कार्पेटच्या मध्ये ट्रॅव्हल होतो लॉंगनला. 1 सेकंड विकी चौथ्यांदा चेंडूवरती येतोय आणि चौथ्यांदा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळतंय. सॉरी जोगेंद्र होते त्या ठिकाणी. तोपर्यंत अजून एक सिंगल आणि धापलकावरती धावा सिंगलच्या मदतीने 45 धावा धापलकावरती आतापर्यंत लागलेत आणि तिसऱ्या षटकातला शेवटच्या चेंडू मध्यवर्ती जे कार्य केलं गोलंदाज सुमित म्हात्रेनं त्या कार्यावरती पाणी फिरलं विमल गोलंदाज चंदन मडवीनं. कारण चंदननं सुरुवात केली वाईडनं त्यानंतर 2 षटकार चंदननं खर्च केले आणि पूर्णपणे बॅकफुटला आणलं या वसात संघाला. हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. फलंदाज बाद होतो मैदानावरती. अजून एक झटका ज्या फलंदाजानं स्वप्न जागी केली होती तो फलंदाज बाद होतो मैदानावरती. भावेश पाटील 2 चेंडूवरती 2 षटकार दाखवले होते त्या भावेश पाटीलच्या खेळीचा अंत होतोय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये चढाव आणि उतार पाहायला मिळत आहेत. कारण जो फलंदाज संघर्ष करत होता या वसार संघासमोर त्या फलंदाजाचा अंत झालाय. तर आता सामना कोण जिंकून देणार उंबरली संघाला. कारण 3 षटकांचा अंत झाला मैदानावरती. धापलकावरती 10 बॉल आहेत. 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर मैदानावरती तब्बल 45 आणि अजूनपर्यंत मध्ये गरज आहे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची. म्हणजे जबरदस्त सामना प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज येतो मध्ये देवेंद्र. 12 चेंडू 28 धावा. पाहिजे कोणता संघामध्ये संघर्ष करतोय आणि आपलं अस्तित्व हिंदुहृदय सम्राट चषक 2017 या स्पर्धेच्या मध्ये या पहिल्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवतोय. कारण दोन्ही संघ एक अतिशय चांगले संघ मध्ये आपण पाहतोय. त्यामुळे एका बाजूला जीवाचं रान करतो मध्ये वसा संघ तर दुसऱ्या बाजूने संघर्ष करतो मैदानावरती हा गावदेवी उंबरली संघ. डीजे गेम प्लॅन बनवला मैदानावरती रवी वायलेनं. तर एका बाजूने संघनायक ज्ञानेश्वर वायलेनं. कारण ज्या गोलंदाज सुमित म्हात्रेनं 6 धावा खर्च करून 3 फलंदाजांना बाद केलं त्या सुमित म्हात्रेचा वापर या ठिकाणी केला जात नाहीये. तर वापर केला जातो सूरज दुधकरचा. 23 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे किती विश्वास संघनायकाच्या माध्यमातून सूरजवरती दर्शवला जातोय. म्हणजे त्या सूरजला त्या विश्वासाची जाण ठेवून मैदानावरती कुठे का होईना आता मध्ये चांगलं षटक फेकावं लागेल. कारण गरज आहे एका चांगल्या षटकाची. हा चेंडू सूरज दुधकरच्या माध्यमातून पडल्यानंतर बाहेर येतोय. पंचांचा इशारा येतोय. दाढीचा स्क्वेअर अपांतर धावांवरती समीकरण सातत्यानं बदलेल. येणारे 12 चेंडू आता मध्ये गरज असेल मध्ये 27 धावेची. जबरदस्त क्रिकेटचा थर्रार आणि जबरदस्त एन्जॉयमेंट आमचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी करतोय आणि सामन्यामध्ये उत्कटेच्या शिगेला जातोय. अंतिम टप्प्यामध्ये येणारा सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू लेग ब्रेकच्या मदतीने आतमध्ये आलाय. स्ट्रॉंग अपील
आपल्यामध्ये उत्साह खूप चांगला होता, आता आत्मविश्वास काहीसा कमी पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू बीड झाल्यात मध्ये समीकरण बदलेल. 11 चेंडू 27 धावा. सो मेघनाथ भोईर आणि देवेंद्र पाटील ही जोडी मैदानावरती सामना जिंकून देईल का? दबाव असेल फलंदाजावरती, तर एका बाजूने दबाव असेल गोलंदाजावरती. हा चेंडू फुल टॉस होता, एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. अक्रॉस द बॅट ना 85 इशारा येतो, नो बॉल. 1+2 2 धावा मैदानावरती. 11 चेंडू 27 धावेची गरज होती आणि अशा स्थितीला 3 धावा अतिरिक्त खर्च केले जात आहेत आणि समीकरण बदलेल मैदानावरती. येणारे 11 चेंडू 24 धावा. कितपत शहाणपण दाखवलं मैदानावरती या वसार संघाच्या संघनायकांना, याचा विचार आता मध्ये वसार संघाचे पाठराखे करत असतील. कारण सुमित म्हात्रेनं सामन्यामध्ये शिरकाव करून दिला. 6 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केलं. त्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवणं आवश्यक होतं, मात्र विश्वास दर्शवला गोलंदाज सूरज दुधकर वरती. शेना पॉवर प्ले मध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या होत्या. समीकरण सातत्यानं चेंज होईल द मॅच. आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी आन्सर, बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. कारण 11 चेंडू 24 धावेची गरज आहे. गुणवत्ता फलंदाज मेघनाथ आणि फलंदाज देवेंद्र मध्ये, त्यामुळे सामना संपू शकतील आणि विजयासाठी अजूनपर्यंत स्वप्न बाळगू शकेल तो म्हणजे हा गावदेवी उंबारली संघ. तर येणाऱ्या काळामध्ये जर कमबॅक केला मैदानावरती गोलंदाज सूरज दुधकरनं, तर सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूनं वापसी करू शकेल हा गोलंदाज वसार संघाच्या बाजूनं. त्यामुळे सामना अंतिम टप्प्यामधील कोणी कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा हिंदुहृदय सम्राट चषक 2017. अतिशय चांगली लढाई, क्रिकेटचा महासंग्राम मैदानावरती आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. हा चेंडू यावी अतिशय चांगला आहे. गुडलँड स्पॉटवर चेंडू बाउन्स होतोय. बीड झाल्यात मैदानावरती फलंदाज मेघनाथ भोईर आणि आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 10 चेंडू गरज आहे मैदानावरती. धापलकावरती धावा आले तर 48 म्हणजे गरज असेल मैदानावर 49 धावा धापलकावरती आलेत, म्हणजे अजून मात्र 24 धावा येणाऱ्या 10 चेंडूवरती बनवाव्या लागतील. गोलंदाज सज्ज होता मैदानावरती सूरज दुधकर. आता मात्र कमबॅक करतो सूरज. हा चेंडू अतिशय चांगला होता, कोलवट टप्प्याचा चेंडू. मेघनाथ भोईर आता मात्र बॅकफुटला आणतो या उंबारली संघाला. जे क्रिकेट सादर केलं होतं मध्ये ती कुमार पाटीलनं, जे क्रिकेट सादर केलं मध्ये ती भावेश पाटीलनं, ते क्रिकेट सादर करता येत नाही मैदानावरती मेघनाथ भोईरला. सामना जर बरोबरी सुटल्यास सामन्यामध्ये सुपर ओव्हर खेळवली जाईल. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेली यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होता मैदानावरती सूरज दुधकर. हा चेंडू पूर्णपणे अंदाधुंदी फलंदाजीमध्ये ती ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती, ते म्हणजे फलंदाज मेघनाथ भोईरनं. तर तो विश्वास दर्शवला संघनायक रवी वायले ज्ञानेश्वरच्या माध्यमातून या सूरज दुधकर वरती. त्या विश्वासाला सार्थ ठरवलं मैदानावरती. कारण तब्बल 4 धावा षटकामध्ये अवांतर आल्या होत्या. तर एका बाजूने विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले जातात मध्ये सूरज दुधकरच्या माध्यमातून. अप्रतिम कमबॅक मध्ये ती पाहायला मिळतोय. 8 चेंडू 24 धावेचं लक्ष. आता मध्ये लक्ष महागडं होत आहे. हा चेंडू बॅटचा पेस ओपन केला. यावेळी सामन्यामध्ये रंग भरेल हा षटकार. अप्रतिम फटका. जो फलंदाज 4 चेंडू बीट झाला होता, त्याच फलंदाजाने स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवलाय आणि बॅटचा पेस ओपन करतो मैदानावरती मेघनाथ भोईर. चेंडू जातोय सीमा पलीकडे षटकारासाठी. आणि या षटकारांना सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो म्हणजे गावदेवी उंबारली संघ. कारण समीकरण उरत्या मैदानावरती 7 चेंडू 18 धावेची गरज असेल. जे 4 चेंडू बीट झाल्यामध्ये ती मेघनाथ भोईर, जर त्या 4 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला असता तर सामना अजून क्लोज झाला असता. सामना लवकर खुला करू शकले असते हे उंबारली संघाचे फलंदाज. 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. आणि या जमान्यात आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय भाऊ राऊत उद्योजक कासगाव यांच्याकडे शुभागमन झालाय. सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना आता मात्र हाय व्होल्टेज आहे. सामन्यामध्ये दबाव दोन्ही संघाच्या बाजूने आहे. तर सामन्यामध्ये आमचा प्रेक्षक वर्ग शांत आहे. कारण कधी सामना उंबारली संघाच्या बाजूने झुंकतोय तर कधी सामना मैदानावरती येतोय तो म्हणजे या वसार संघाच्या बाजूने. चढाव आणि उतार दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्रिकेटची गुणवत्ता एका बाजूने सादर केली उंबारली संघानं, तर एका बाजूने क्रिकेटचा स्टँडर्ड सादर केला मैदानावरती या वसार संघानं. त्यामुळे विजय कोणाचा होणार आहे मैदानावरती? जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. जितनी बडी लढाई उतनी बडी जीत असं म्हटलं जातं. मग एका बाजूने खूप मोठा संघर्ष करायचा तो म्हणजे उंबारली संघाला. कारण समीकरण उरत्या मैदानावरती अपकमिंग 7 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 18 रन. 7 चेंडू 18 धावा. विल वन द मॅच. हा चेंडू पुन्हा एकदा बीट झाल्या मैदानावरती. खराब क्रिकेट सादर केलं.
5 चेंडू तब्बल बीट झाले मैदानावरती मेघनाथ भोईर. जरी एक षटकार मेघनाथनं दाखवला असला तरी त्या षटकाराला मी म्हणेल मुळीच अर्थ नाहीये. कारण ग्रामीण क्रिकेट एक असं क्रिकेट आहे ज्या ठिकाणी षटकार आल्यानंतर सिंगल डबल येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कारण जर तुम्ही एक षटकार दाखवाल आणि तब्बल 5 चेंडू मध्ये ती बीट व्हाल तर त्या षटकाराला कोणताही अर्थ या ठिकाणी उरत नाहीये. आणि येणारे 6 चेंडू मैदानावरती गरज असेल 18 धावेची. एका बाजूने उंबारली संघ चला जिंकणे जरूर तर दुसऱ्या बाजूने वसार संघ चला हार नाहीये मंजूर. त्यामुळे क्रिकेटचा थर्रार आमचा प्रेक्षक वर्ग या दोन संघाच्या माध्यमातून एन्जॉय करतोय. कारण दोन्ही संघामध्ये ती बलाढ्यशाली आहेत. त्यामुळे दोन संघामध्ये जिद्द मध्ये ते जुंपत टिकून ठेवली जाते. तर पाहिजे उंबारली संघाच्या माध्यमातून देवेंद्र सामना संपवतायत का. कारण बरेचसे सामने जे उंबारली संघाला जिंकणं कठीण झालं होतं असे कित्येक सामने देवेंद्र पाटील आपल्या करिअर मध्ये जिंकून दिलेत. त्या देवेंद्र पाटीलच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल उंबारली संघाच्या बाजूनं. डीजे दिलाचा दिलबर जीवाचा राजा सेनेचा वाघ आला शिवसेनेचा वाघ आला या मराठी निजड्या छातीचा माझा खुशी दादा. येणारे 6 चेंडू आता मध्ये गरज 18 धावेची. आणि या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून बदलापूरचा विकास घडवला गेला ज्यांच्या माध्यमातून बदलापूरला लोकांच्या डोळ्यासमोर ज्यांनी आणलं ते म्हणजे मंगेश दादा धुळे यांचं संगीत तुम्ही या ठिकाणी ऐकू शकाल. गोलंदाजीसाठी वापर केला जातो म्हणतात ती शंकर म्हात्रेचा. 6 चेंडू 18 धावा. खूप वर्षाचा अनुभव आहे शंकर म्हात्रेच्या बाजूनं. तर दुसऱ्या बाजूनं देवेंद्र पाटील एक जबरदस्त फायटर फलंदाज आहेत. देवेंद्र पाटील इज अ डायनामिक प्लेअर. तो सामना संपू शकेल. देवेंद्र पाटीलचा बल्ला बोलतोय मैदानावरती. क्षेत्ररक्षक जज करतायत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडं षटकार आणि सामन्याला रंग भरतो मध्ये देवेंद्र पाटील ज्याच्या नावाचा मी उल्लेख केला तो देवेंद्र पाटील मैदानावरती धुमाकूळ माजवतोय. आणि या षटकारानं आता मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येत आहे. या षटकारानं प्रेक्षकांचा बीपी हाय झालाय आणि या षटकारानं सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय तो म्हणजे या गावदेवी उंबारली संघानं. कारण समीकरण उरतंय मैदानावरती. येणारे 5 चेंडू 12 धावा. देवेंद्र पाटीलची ओळख या षटकार आणि चौकार आणि षटकाराने स्वतःची ओळख सादर केली होती देवेंद्र पाटीलनं. आणि हा सामना जर जिंकवला फलंदाजानं तर या सामन्याचा हिरो ठरू शकेल आणि एक इतिहास आपल्या नावावरती रचू शकेल. आणि येणारे 5 ते 10 वर्ष म्हणजे हा वसार संघ विसरू शकणार नाहीये. तर सामना जिंकवला देवेंद्र पाटीलनं तर या फलंदाजाला हा गोलंदाज शंकर म्हात्रे ज्याच्या नावाचा वापर केलाय त्या शंकर म्हात्रेनं पहिल्या चेंडूवरती थोडस बॅकफूट लागले वसार संघाला. कारण समीकरण उरत्या मैदानावरती येणारे 5 चेंडू 12 धावेची गरज. जबरदस्त फाईट या दोन संघामध्ये आपण पाहताय. एक जबरदस्त लढाई एक क्रिकेटचा रणसंग्राम या दोन संघाच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती इंदुरदेश सम्राट चषक 2017 मध्ये सादर केला जातोय. आता मात्र कोण जिंकणार हा प्रश्न निर्माण होतो मैदानावरती. 5 चेंडू 12 धावा. ऑल द बेस्ट फॉर द टीम. द विकेट हा चेंडू देवेंद्र पाटील साठी बीट झालेत मैदानावरती. अतिशय वेगानं चेंडूला कलेक्ट केलं होतं संघनायक ज्ञानेश्वर वायलेच्या माध्यमातून. एकेका धावेसाठी झुंज देतो मैदानावरती तो म्हणजे एका बाजूने संघनायक तर एका बाजूने एकेका धावेसाठी वाळवंटामध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या घोटासारखी मेहनत केली जाते ती म्हणजे या उंबारली संघाच्या माध्यमातून. 4 चेंडू 11 धावा. जरी एक षटकार एक चौकार आला तर सामन्यामध्ये सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. आमचा प्रेक्षक वर्ग मात्र सामना सुपर ओव्हर मध्ये व्हावा अशी अपेक्षा बाळगत असेल. कारण प्रेक्षकांना सामना अंतिम टप्प्यामध्ये यावा हीच इच्छा आणि अपेक्षा मैदानावरती घेऊन आमचा प्रेक्षक वर्ग इकडे उपस्थित झाला. मग पत्र प्रेक्षकांची स्वप्न पूर्ण होतील का विजय संपादन वसार संघ की जी हार मैदानावरती थोडीशी जवळ आली आहे ती हार बाजूला सारू मध्ये विजय संपादन करेल हा उंबारली संघ. सेकंडवरती मेघनाथ हा चेंडू बॅटचा पेस ओपन केला. वॉटर शॉट वॉटर टायमिंग. सामना खुला केला मैदानावरती मेघनाथ भोईरनं. जे फलंदाज 5 चेंडू बीट झाले होते त्याच फलंदाजानं या ठिकाणी षटकार दाखवलाय आणि सामना खुला करतोय मैदानावरती हा गावदेवी उंबारली संघाचा विस्फोटक फलंदाज मेघनाथ भोईर. धडक धडक ढोल ताश धडक धडक वाट लावली मैदानावरती. 3 चेंडू गरज 5 धावेची आणि 4 धावा जरी आल्या तरी सामना सुपर ओव्हर मध्ये मैदानावरती पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षक वर्गाला. मध्ये जो सामना मैदानावरती कलाटणी दिली आहे देवेंद्र पाटील आणि फलंदाज मेघनाथ भोईरनं ती कलाटणी मात्र बॅकफूटला आणेल आता मात्र या गावदेवी वसार संघाला. 3 चेंडू गरज 5 धावेची. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाते. थोडासा थकवा मैदानावरती जाणवतोय उंबारली संघाच्या खेळाडूंना.
3 चेंडू पाहावा सामन्यामध्ये कोणत्या संघाचं अस्तित्व टिकून राहील हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. म्हणजे मी कौतुक करेल मैदानावरती खास करून मेघनाथ भोईरचं, कारण जो फलंदाज 5 चेंडू बीट झाला होता त्या फलंदाजाने आता मध्ये षटकार दाखवलाय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे. ती म्हणजे या गावदेवी उंबारली संघाला. युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहत असेल त्या प्रेक्षकांना सुद्धा आता मध्ये बरेचसे प्रश्न निर्माण होतील. त्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय, कारण एक अतिशय चांगली लढाई आमच्या सर्व क्रीडा रसिकांना मध्ये ती पाहायला मिळते. 3 चेंडू 5 धावांमध्ये कोणता संघ आगीकूच करेल, कोणता संघ या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करेल आणि कोणत्या संघाला या स्पर्धेनं बाहेर व्हावं लागेल. येणाऱ्या 3 चेंडूवरती याचं उत्तर आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. एका बाजूने झुंज देतील मैदानावरती शंकर म्हात्रे, मध्ये आतापर्यंत खराब कामगिरी जे शंकर म्हात्रेने केली आहे तो शंकर म्हात्रे सामना टर्न करेल की जो आत्मविश्वास षटकारानं वाढवला मैदानावरती मेघनाथ भोईरचा, तो मेघनाथ भोईर सामना संपवेल. हा चेंडू अजून एक मोठा फटका, सामना खुला केला मैदानावरती. उंबारली संघाचे पाठीराखे आता मात्र आनंद साजरा करतायत. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या मेघनाथ भोईरसाठी, कारण ज्या फलंदाजानं याच खेळपट्टीवरती 5 चेंडू बीट झाले होते मग त्या चुका मैदानावरती भरून काढल्या. कारण जर उंबारली संघ स्पर्धेत बाहेर झाला असता तर खापर फुटलं असतं मेघनाथ भोईरच्या खांद्यावरती. मग ते खापर कुठे काय ना बाजूला सारलंय आणि कौतुक करेल देवेंद्र पाटीलचं, ज्यानं षटकारानं सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी निर्माण करून दिली आणि सामना जिंकलाय मैदानावरती. तो म्हणजे गावदेवी उंबारली संघानं आणि 6 चेंडूवरती 18 धावेची गरज असताना 4 चेंडूवरती सामना संपवलाय. तो म्हणजे या उंबारली संघानं. विश ऑल द बेस्ट उंबारली टीम. आणि वसार संघ आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला रवी वायले, त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. मग वसार संघ ज्यांच्या बाजूने सामना होता त्या वसार संघाला या स्पर्धेतनं बाहेर व्हावं लागलं. हेच क्रिकेट आहे, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी जीत का दस्तूर तो कभी हार का मातम, कभी खुशी तो कभी गम. त्यावेळी आनंद साजरा करतो मैदानावरती तो म्हणजे हा गावदेवी उंबारली संघ.